वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण UGCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे, जे की UGC नेट आहे ती एक्झाम डिसेंबरमध्ये कंप्लीट झालेली आहे। तर त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे। तर UGC नेट एक्झामिनेशन डिसेंबर 2024 सब्जेक्ट वाईज कॅटेगरी वाईज कट ऑफ मार्कसुद्धा इथं आलेला आहे आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट UGC नेट डिसेंबर 2024 रजिस्ट्रेशन जे काही रिझल्ट आहे, रिझल्टची जे फायनल आन्सर की आहे ते पण झालेली आहे आणि तुमचा रिझल्ट लागलेला आहे। तर मग हा रिझल्ट कशा प्रकारे आपण पाहायचा आहे ते आपण पाहूया। प्रकारे आपल्याला जो काही रिझल्टचा विंडो आहे ते ओपन झालेले आहे। याच्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या फिलअप करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे। आणि सबमिट केल्यानंतर तुमचा जो काही रिझल्ट आहे तो तुम्हाला लवकरात लवकर इथं शो होणार आहे। तर एक याची जी काही नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपण पाहूया। तर इथे नोटिफिकेशन आहे प्रेस रिलीज 22 February 2025 subject declaration of result UGC NET December 2024. The UGC NET December 2024 examination was conducted by National Testing Agency 85 subject 85 subject मध्ये UGC NET घेण्यात आले। computer based test means CBT mode वरती। The examination spent over 9 days and was conducted in 16 shifts at 558 एक्झाम सेंटर्स म्हणजे 558 एक्झाम सेंटरमध्ये 16 शिफ्टमध्ये एक्झाम घेण्यात आले इन 266 सिटीज म्हणजे 266 शहरामध्ये अक्रॉस द कंट्री पूर्ण भारतामध्ये 8,49,166 कॅन्डिडेट सर्व जे काही एक्झामला बसलेले कॅन्डिडेट होते 8,49,166 कॅन्डिडेट होते। पर फॉलोइंग डिटेल्स त्यांची जी डिटेल आहे ते खाली दिलेली आहे। नेम ऑफ एक्झामिनेशन UGC नेट डिसेंबर 2024 किती जणांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, मेल आणि फिमेल थर्ड जेंडर, तर इथं त्यांनी दिलेले आहे। त्याच नंबर रिझल्ट ॲट ग्लॅन्स फॉलोज। आता 8,49,166 विद्यार्थी परिश्रम प्रोफेसर अँड ॲडमिशन PhD 48,161 आणि जे काही कॅन्डिडेट क्वालिफाईड PhD ओनली PhD करता जे झालेले आहेत ते आहेत 1,14,445। मेजर स्मूथ सम कंडक्ट एक्झामिनेशन्स हे तुम्ही वाचून घेऊ शकता। इम्पॉर्टंट नोट्स दिलेले आहे जे विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला त्यांच्याकरिता। त्या The eligibility criteria, self-declaration, various documents, etc. Eligible candidates shall be verified as per non-specified information bulletin. UGC NET जे काही बुलेटिन आहे त्या बुलेटिनच्या अनुसार तुम्हाला ती कारवाई करायची आहे। Application process. The responsibility of NTA Limited inviting online application conducted the entrance test, declaration of result, providing result, university grant commission. तर हे तुम्ही पाहून घेऊ शकता। तर अशा प्रकारे UGC नेटचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट कशा प्रकारे पाहायचा, त्या रिझल्टची जी काही नोटिफिकेशन आहे ते आपण पाहिलेली आहे। किती विद्यार्थी प्रविष्ट झाले, किती पास झाले, किती PhDला IPR झाले ते सुद्धा आपण याच्यामध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।